Dear students, this is our next video on second topic of 11th standard, स्केलर्स अँड वेक्टर्स. हा टॉपिक आपण स्टार्ट केला 11th स्टँडर्डचा. यातला बराचसा पार्ट आपला कंप्लीट होत आलेला आहे. आणखीन एक दोन लेक्चर्समध्ये म्हणजे आता हे चालू आहे हा व्हिडिओ, आणखीन एखाद्या व्हिडिओमध्ये आपला हा टॉपिक कंप्लीट होतो. त्याचे थोडेसे न्यूमेरिकल्स आपले फक्त शिल्लक राहतात, ते आपण नंतर घ्यायचे आहेत. ठीक आहे. सो ह्या व्हिडिओच्या पूर्वी जो आपण व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये आपण स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्टची कन्सेप्ट स्टडी केली आणि त्याच्या आपल्याला प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल रिवाइज द डेफिनेशन ऑफ स्केलर प्रोडक्ट अँड वेक्टर प्रोडक्ट. तर ऍक्च्युली कन्सेप्ट आपण काय बघितली, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स म्हणजे काय. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर ही दोन प्रकारची असते, स्केलर मल्टिप्लिकेशन अँड वेक्टर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशनला दोन नाव आहेत. इट कॅन बी ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स or it is also called as a dot product of two vectors. वेक्टर मल्टिप्लिकेशनची दोन नाव आहेत, एक तर आपण वेक्टर प्रोडक्ट म्हणतो किंवा क्रॉस प्रोडक्ट म्हणतो. स्केलर प्रोडक्टला आपण डॉट प्रोडक्ट म्हणतो आणि वेक्टर प्रोडक्टला आपण क्रॉस प्रोडक्ट म्हणतो. दोन्हीमध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे. मल्टिप्लिकेशन दोन प्रकारचे आहे. दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा आन्सर जर स्केलर क्वांटिटी असेल तर त्या मल्टिप्लिकेशनला म्हणायचं स्केलर प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची मल्टिप्लिकेशन केली, फोर्स हा वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट हा वेक्टर आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची मल्टिप्लिकेशन केली तर येतं वर्क. वर्क ही स्केलर क्वांटिटी आहे. वर्क डिफाइन करण्यासाठी डायरेक्शनची गरज लागत नाही आहे आणि त्यामुळे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर स्केलर क्वांटिटी मिळते. सो दिस मल्टिप्लिकेशन इज कॉल्ड ॲज अ डॉट प्रोडक्ट ऑर स्केलर प्रोडक्ट. दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा आन्सर जर वेक्टर फॉर्म मध्ये असेल, म्हणजे आन्सरला जर डायरेक्शन असेल तर त्या मल्टिप्लिकेशनला म्हणायचं वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. तर याच्यामध्ये आपण डेफिनेशन्स काय बघितले आहेत. तर फर्स्ट फॉर्म्युला बघितला आपण, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर. समजा ए बार आणि बी बार दोन वेक्टर्स असतील आणि त्यांचा आपल्याला स्केलर प्रोडक्ट लिहायचा आहे, तर नोटेशन आपण असं लिहितो ए बार डॉट बी बार. हे नोटेशन झालं ए बार डॉट बी बार. हे कसं, याला ऍक्च्युअली काय म्हणतो आपण, दिस इज द डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स ए बार अँड बी बार. हा डॉट काय इंडिकेट करतो, हा डॉट इंडिकेट करतो की याचं येणार जे आन्सर आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. तर वेक्टर प्रोडक्ट जो आहे त्याचं नोटेशन आपण असं लिहितो ए बार क्रॉस बी बार. म्हणजे ए बार आणि बी बार दोन वेक्टर्स असतील तर त्यांची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर जर वेक्टर फॉर्म मध्ये असेल तर त्याचं क्रॉस न लिहायचं ए बार क्रॉस बी बार. सो दिस इज कॉल्ड ॲज अ वेक्टर प्रोडक्ट, दिस इज कॉल्ड ॲज अ स्केलर प्रोडक्ट. तर ऍक्च्युअली टेक्स्टबुक मध्ये हा जो पॉईंट तुम्हाला दिलेला आहे तर स्केलर प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज अशा सरळ दिलेल्या आहेत, त्यानंतर वेक्टर प्रोडक्टच्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. आपण सायमल्टेनियसली स्टडी करायच्या. ठीक आहे. म्हणजे आपला हाफ प्रॉपर्टीज एका व्हिडिओमध्ये झाला तरी चालतील, पण पुढच्या हाफसाठी आपण आणखी व्हिडिओ तयार करूया. पण सायमल्टेनियसली जेव्हा आपण स्टडी करणार तेव्हा तुम्हाला तो लगेच पॉईंट समजेल. तो सायमल्टेनियसली आपल्याला प्रॉपर्टीज स्टडी करायचे. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला आपण काय बघितला, डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला बघितला ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस ऑफ थीटा. क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरला काय बघितलाय, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन ऑफ थीटा इनटू यू कॅप. हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये आन्सर मध्ये कुठेही डायरेक्शन नाही आहे. हे मॅग्निट्यूड आहे, हे सेकंड मॅग्निट्यूड आहे, हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला डायरेक्शन नसते म्हणजे आन्सर मध्ये डायरेक्शन नाही आहे. इथे हे मॅग्निट्यूड आहे, हे सुद्धा मॅग्निट्यूड आहे, हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याला डायरेक्शन नाही, पण इथे यू कॅप आहे आणि यू कॅपला डायरेक्शन आहे बिकॉज यू कॅप इंडिकेट्स युनिट वेक्टर. हा युनिट वेक्टर आहे, याचं मॅग्निट्यूड 1 आहे पण त्याला डायरेक्शन आहे. डायरेक्शन कुठे असते तर लास्ट लेक्चर आपण राईट हँड रूल किंवा राईट हँड स्क्रू रूल बघितलाय. हे जे येणारा आन्सर आहे त्याचे डायरेक्शन कुठे असते किंवा हा युनिट वेक्टर कुठल्या डायरेक्शनला असतो तर डायरेक्शन ऑफ वेक्टर प्रोडक्ट इज परपेंडिक्युलर टू प्लेन कंटेनिंग टू वेक्टर्स. ज्या प्रतलामध्ये ज्या प्लेनमध्ये हे दोन वेक्टर्स आहेत ज्यांची आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे तर त्या प्लेनला परपेंडिक्युलर हे आन्सर असणार आहे. म्हणजे दोन वेक्टरचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा आन्सर जर वेक्टर फॉर्म मध्ये असेल, वेक्टर क्वांटिटी असेल तर त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, इट इज परपेंडिक्युलर टू प्लेन कंटेनिंग टू वेक्टर्स. ज्या प्लेन मध्ये हे दोन जे वेक्टर्स आहेत त्या प्लेनलाच परपेंडिक्युलर काय असणार आहे, ही डायरेक्शन असणार आहे. दिस डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड रूल और राईट हँडेड स्क्रू रूल. तर हे दोन पॉईंट आपण लास्ट लेक्चरला बघितलं. आता प्रॉपर्टी आपण स्टार्ट करूया. सो फर्स्ट प्रॉपर्टी काय बघा, कम्युटेटिव्ह लॉ. फर्स्ट प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्ह लॉ. इथं पण आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी बघायची, ती पण फर्स्ट प्रॉपर्टी अशीच आहे. कम्युटेटिव्ह लॉ सायमल्टेनियसली स्टडी करायचा म्हणजे क्लिअर होईल. ठीक आहे. तर याच्यापूर्वी हा शब्द आपण ऐकलेला आहे कम्युटेटिव्ह लॉ. कुठं बघितलाय बघा, तर हा टॉपिक स्टार्ट केल्यानंतर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशनच्या केसेसमध्ये आपण हा पॉईंट बघितलाय. कम्युटेटिव्ह लॉ ऑफ ऍडिशन आपला बघायचा आहे
कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. कम्युटेटिव्ह लॉ ऑफ ऍडिशन मध्ये आपण काय बघितलं की ऍडिशन करताना दोन वेक्टरचे ऍडिशन करताना समजा ए बार प्लस बी बार आहे, त्यांचे प्लेस मी चेंज केले, प्लेस रिप्लेस केले, ए च्या ऐवजी बी आणि बी च्या ऐवजी ए केला, म्हणजे ए बार प्लस बी बारच्या ऐवजी मी बी बार प्लस ए बार केलं तर येणारा आन्सर बदलत नाही आहे. म्हणजे ए बार प्लस बी बार आणि बी बार प्लस ए बारचा आन्सर काय असतं, सेम असतं. असं जर असेल वी कॅन से दॅट द वेक्टर्स ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ ऍडिशन. जसं जनरल अल्जिब्रा मध्ये आपला जो रेग्युलर मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण 4 + 5 = 9 घेतो. 4 + 5 = 9. 5 + 4 = 9. म्हणजे 4 च्या ऐवजी 5 घेतलं आणि 5 च्या ऐवजी 4 घेतलं, प्लेस चेंज केली तर येणारा आन्सर बदलणार आहे का? येणारा आन्सर 4 + 5 पण 9 आहे आणि 5 + 4 पण 9 आहे. येणारा आन्सर सेम आहे. वी कॅन से दॅट इट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ ऍडिशन. मग हे ऍडिशन मध्ये जसा लॉ ओबे होतो वेक्टर मध्ये तसं मल्टिप्लिकेशन मध्ये ओबे होतो का नाही आहे ते आपल्याला बघायचं आहे. ह्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे, त्यामुळे आपण हा स्टडी करतोय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा कम्युटेटिव्ह लॉ ओबे होईलच असं नाही आहे, ते आपल्याला बघायचं आहे की कम्युटेटिव्ह लॉ हा स्केलर प्रोडक्ट ओबे करतो का नाही आहे आणि वेक्टर प्रोडक्ट ओबे करतो का नाही आहे. मल्टिप्लिकेशनचा, आता ऍडिशनचा बघायचं नाही, आपण प्रोडक्ट मध्ये हा लॉ स्टडी करलोय. सो कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन, इथे सुद्धा बघायचं आपला कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आपण नोटेशन सगळीकडे सेम घेऊया. सपोज ए बार अँड बी बार विथ 2 वेक्टर्स, दोन वेक्टर्स आहेत ए बार आणि बी बार, दोन्ही मधला अँगल किती आहे, थीटा. ठीक आहे. आता ए बार आणि बी बार दोन वेक्टर्स असतील तर ए बार डॉट बी बार, बेसिक जो डेफिनेशनचा फॉर्म्युला आहे तो काय आहे, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय आहे, ए बी कॉस ऑफ थीटा. बरोबर आहे, ए बी कॉस ऑफ थीटा. हे इक्वेशन नंबर 1 झालं. आता मी प्लेस चेंज करतो, मला ए बार डॉट बी बार नको आहे, आता मला उलट पाहिजे, बी बार डॉट ए बार पाहिजे. ठीक आहे, मग बी बार डॉट ए बार करूया, बी बार डॉट ए बार. म्हणजे मी काय केलं, ऑर्डर चेंज केली बघा, प्लेस चेंज केलं. ठीक आहे, मग प्लेस चेंज केल्यानंतर इथं आन्सर काय येणार आहे, रेग्युलर फॉर्म्युलानुसार. रेग्युलर हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार फर्स्ट वेक्टरचं मॅग्निट्यूड बी, बघा फर्स्ट वेक्टरचं मॅग्निट्यूड, नंतर काय सेकंड वेक्टरचं मॅग्निट्यूड ए. तर डॉट वगैरे लिहायची गरज नाही आहे, कारण हे स्केलर इथं क्रॉस लिहिलं डॉट लिहिलं काय फरक पडत नाही, कारण हे मॅग्निट्यूड आहे, हा वेक्टर नाही आहे. वेक्टर असेल तर त्याला मिनिंग आहे, तो डॉट प्रोडक्ट आहे का क्रॉस प्रोडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन डॉट न करायची की क्रॉस न करायची हे वेक्टरवर डिपेंड आहे. स्केलर मध्ये तुम्ही काही लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, किंवा काही नाही लिहिलं तरी चालतं. बी इंटू ए इंटू काय आहे, कॉस ऑफ अँगल बिटवीन देम, कॉस ऑफ थीटा. इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशन ऑब्झर्व करा. ह्या दोन इक्वेशन मध्ये इकडची साईड सेम आहे का, सेम आहे कारण याच्या डायरेक्शनचा काय संबंध नाही आहे, आणि मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड आहे म्हणजे हा प्युअर नंबर आहे. मग तुम्ही ए ला बी ने मल्टिप्लाय करा, बी ला ए ने मल्टिप्लाय करा, 4 × 5 आणि 5 × 4, काय आन्सर बदलणार नाही आहे. म्हणजे हे आन्सर आणि हे आन्सर काय सेम आहे. ही बाजू सेम असेल तर ही बाजू सुद्धा काय असणार, सेम असणार. सो RHS सेम असेल तर LHS सुद्धा सेम असेल. सो यू कॅन राईट हे सेम असेल म्हणजेच काय, तर ए बार डॉट बी बार शुड बी इक्वल टू बी बार डॉट ए बार. तर हा फॉर्म्युला काय इंडिकेट करतो की प्लेस चेंज झाल्यानंतर सुद्धा आन्सर बदलत नाही, आन्सर बदलत नाही. त्यामुळे आपण काय स्टेटमेंट घेऊ शकतो की डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन हा स्केलर प्रोडक्ट ओबे करतो. स्केलर प्रोडक्ट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आता इकडे वेक्टर कडे जाऊया, वेक्टर प्रोडक्ट मध्ये जाऊया. ठीक आहे, समजा ए बार आणि बी बार दोन वेक्टर्स आहेत. ठीक आहे, मग दोन्हींचा येणारा आन्सर वेक्टर फॉर्म मध्ये असं मानूया आपण. ठीक आहे, कारण वेक्टर प्रोडक्ट स्टडी करलोय. तर इथे बघूया आपण, ह्याच्यामध्ये ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू, डेफिनेशन नुसार फॉर्म्युला काय येणार, फर्स्ट वेक्टरचं मॅग्निट्यूड ए, सेकंड वेक्टरचं मॅग्निट्यूड बी, साइन ऑफ अँगल बिटवीन देम आणि यू कॅप. युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू ए बार क्रॉस बी बार. ए बार क्रॉस बी बारला परपेंडिक्युलर हा युनिट वेक्टर आहे. बघा इथे डिफरन्स दोन्ही मध्ये काय येतो. आणि समजा मी उलट घेतलं आता, बी बार क्रॉस ए बार घेतलं तर फॉर्म्युला काय येतो, बी ए साइन ऑफ थीटा इंटू यू कॅप. पण हा जो यू कॅप आहे हा युनिट वेक्टर आहे, इट इज परपेंडिक्युलर टू बी बार क्रॉस ए बार, आणि हा ए बार क्रॉस बी बार आहे. हा जो यू कॅप आहे इथला युनिट वेक्टर हा ए बार क्रॉस बी बारला परपेंडिक्युलर आहे. हा यू कॅप काय आहे, बी बार क्रॉस ए बारला परपेंडिक्युलर आहे. आता तुम्हाला लास्ट जो व्हिडिओ आहे थोडासा आठवायचा आहे किंवा थोडंसं रिवाइज करून तुम्ही लास्ट व्हिडिओचा जो एंड आहे तो बघा, की आपण राईट हँडेड स्क्रू रूल मध्ये बघितलं होतं की दोन वेक्टर समजा परपेंडिक्युलर्स असतील. आपण काय बघितलं बघा, हे दोन वेक्टर्स आहेत. ठीक आहे, हा ए बार आणि हा बी बार आहे.
ठीक आहे. आणि हा ए बार आणि बी बार असेल तर ए बार क्रॉस बी बार राईट हँड कसा यूज करायचा, समजा ए बार क्रॉस बी बार, हा ए बार आहे हा बी बार आहे, हा राईट हँडेड स्क्रू आहे, तर स्क्रू कसा फिरवायचा, ए कडून बी कडे असं फिरवायचा, असा फ्रॉम ए टू बी हा स्क्रू मी रोटेट केला. ठीक आहे, स्क्रू इज रोटेटेड फ्रॉम, हा ए आहे हा बी आहे आणि हा स्क्रू आहे, हे स्क्रूचं टिप आहे आणि हा स्क्रू मी असा ए पासून बी कडे असं रोटेट केला, ए टू बी रोटेट केला. ए टू बी रोटेट केल्यानंतर हा टिप जर वर जात असेल तर ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन कुठे आहे, वर आहे. टिप इफ टिप ऍडव्हान्सेस इन द अपवर्ड डायरेक्शन, हा टिप जर वर जात असेल तर जी अप्पर डायरेक्शन आहे हा ती कोणाची असणार आहे, ए बार क्रॉस बी बारची असणार. आता मी हा स्क्रू जर उलटा फिरवला इथंच विदाउट चेंजिंग द सिस्टीम, ही सिस्टीम चेंज न करता हा स्क्रू आहे असा मी आता बी कडून ए कडे फिरवला तर तुम्हाला डायरेक्शन कुणाची मिळणार, बी बार क्रॉस ए बारची. त्यावेळेस स्क्रू कुठं मूव्ह होणार, स्क्रू डेफिनेटली खाली मूव्ह होणार. म्हणजे ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन आणि बी बार क्रॉस ए बारची डायरेक्शन कशी असते, एक्झॅक्टली अपोजिट असते. ए बार क्रॉस बी बार जर वर असेल तर बी बार क्रॉस ए बार हा खाली असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच ह्या डायग्राम मध्ये हा जो फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन ही जर हा जर अपवर्ड असेल तर हा कुठं असणार आहे, डाऊनवर्ड असणार आहे. याचा अर्थ ह्या दोन्हीची डायरेक्शन काय एक्झॅक्टली अपोजिट आहे. म्हणून समजा मी तर हे मायनस पण लिहू शकतो, दिस इज मायनस यू कॅप. मायनस काय आलं, पण याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन एक्झॅक्टली कशी आहे, अपोजिट आहे. मग ही डायरेक्शन जर वेगळी असेल तर हा सगळा मिळून हा वेक्टर आहे, हे मॅग्निट्यूड बरोबर आहे. पण मॅग्निट्यूडला ज्यावेळी आपण ह्या डायरेक्शन मल्टिप्लाय करतो, दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन ही ज्यावेळी वेक्टर येते त्यावेळी आपण वेक्टर प्रोडक्ट बनणार आहे. ह्याचा अर्थ आन्सर हे काय आहे, वेक्टर फॉर्म मध्ये आहे. आलेला आन्सर जे टोटल हे एक वेक्टर आहे, हा वेक्टर अपवर्ड असेल तर हा कसा असणार, डाऊनवर्ड असणार. मग दोन्ही वेक्टर सेम आहेत का, नाही आहे, एक अपवर्ड आहे एक डाऊनवर्ड आहे. वेक्टर हा डायरेक्शन वर पण डिपेंड आहे. इथं कसं आहे, दोन्हीकडे स्केलर आहे, स्केलरचा आणि डायरेक्शनचा काय संबंध नाही आहे, मॅग्निट्यूड दोन्हीचं सेम आहे, दोन्ही हे सेम क्वांटिटी आल्या. पण इथं मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन एक्झॅक्टली काय आहे, अपोजिट आहे. त्यामुळे ही साईड आपली इक्वल नाही आहे, लक्षात ठेवायचं. कळते का बघा, ही साईड आणि ही साईड इक्वल नाही आहे. हा एक वेक्टर आहे, तो अपवर्ड असेल तर हा डाऊनवर्ड असणार, हा टुवर्ड्स राईट असेल तर हा टुवर्ड्स लेफ्ट असणार, हा टुवर्ड्स लेफ्ट असेल तर हा टुवर्ड्स राईट असणार. बिकॉज दीज आर द वेक्टर विच आर एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर. मग ही बाजू जर सेम नसेल तर इकडची बाजू आपण सेम घेऊ शकत नाही आहे. सो वी कॅन राईट ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार. म्हणजे इथं हे दोन्ही ओबे करत नाही आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. इथं काय म्हणायचं, स्केलर प्रोडक्ट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. हा कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन हा स्केलर प्रोडक्ट ओबे करतो पण वेक्टर प्रोडक्ट ओबे करत नाही. क्लियर झालं. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ स्केलर प्रोडक्ट अँड वेक्टर प्रोडक्ट. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, डॉट प्रोडक्ट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन, क्रॉस प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. नाउ सेकंड लॉ, फर्स्ट लॉ आपण कम्युटेटिव्ह लॉ बघितला. सेकंड लॉ आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. हे आपण मल्टिप्लिकेशन मधली प्रॉपर्टी स्टडी करलोय. सो कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. हा लॉ फक्त काही डेरिव्हेशन्स मध्ये वगैरे तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये यूज करावा लागेल. सो व्हॉट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन, याचे प्रूफ घ्यायचे नाही, फक्त आपला फॉर्म्युला घ्यायचा आहे. व्हॉट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. त्याच्यामध्ये तीन वेक्टर्स घ्यायचे आपण, समजा ए बार बी बार अँड सी बार. ए बार बी बार अँड सी बार विथ द थ्री वेक्टर्स. सेम इकडे घेऊया आपण ए बार बी बार अँड सी बार विथ द थ्री वेक्टर्स. हे तीन वेक्टर्स आहेत, ठीक आहे. आणि हे तीन वेक्टर्स असतील आणि हा जर फॉर्म्युला उभे होत असेल, ए बार डॉट बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार. हा जर फॉर्म्युला उभे होत असेल, वी कॅन से दॅट स्केलर प्रोडक्ट ओबे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. काय मोठी प्रॉपर्टी नाही आहे, प्रूफ द्यायची नाही आहे. ही जी प्रॉपर्टी आहे आपल्याला काही डेरिव्हेशन्स मध्ये वगैरे यूज करता येईल. काय केलंय बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय, तर हा जो डॉट आहे ना, ते फर्स्ट वेक्टर हा डॉट आहे आणि सेकंड आणि थर्ड वेक्टरची ऍडिशन आहे. तर हा डॉट डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, कोणाला, बी आणि सी ला डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. ए बार डॉट बी बार, हा डॉट फर्स्ट बी ला गेला. रेग्युलर मॅथमॅटिक्स मध्ये जसं करतो तसं आहे, ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी बार प्लस, हा प्लस आहे त्याला, ए बार डॉट सी बार. जसं आपण मल्टिप्लिकेशन करतो आतमध्ये रेग्युलर अल्जेब्रा मध्ये, तसंच हे मल्टिप्लिकेशन ऍक्च्युअली डॉट डिस्ट्रीब्यूट झालेला आहे टू बी बार अँड सी बार. सो ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार.
हे जर इक्वेशन ओबे होत असेल वी कॅन से दॅट ऍक्च्युअली हे ओबे होतं, सो वी कॅन से दॅट द स्केलर प्रोडक्ट ओबे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आणि सिमिलरली इकडे सुद्धा ओबे होतो हा. म्हणजे इक्वेशन कसं येणार बघा इथं, तर ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार असं इक्वेशन असेल तर हे आपण सिम्प्लिफाय करायचं असेल तर असं करू शकतो की याला मल्टिप्लाय करायचं आहे, कसं क्रॉस न मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे ए बार क्रॉस बी बार, ठीक आहे, प्लस प्लस आता सेकंड वेक्टरला मल्टिप्लाय करायचं कसं, ए बार क्रॉस सी बार, म्हणजे हा ए बार क्रॉस सी बार. तर हे जे इक्वेशन आहे दिस इज कॉल्ड एज अ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. सो scalar product or dot product obey distributive law of multiplication and vector product also obey distributive law of multiplication. ही झाली सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी काय बघा इथेच लिहू आपण. थर्ड प्रॉपर्टी काय आहे की इफ टू वेक्टर्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, इफ टू वेक्टर्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, समजा ए बार आणि बी बार दोन वेक्टर्स आहेत, बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर, तर आपला फॉर्म्युला काय आहे, तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू, बेसिक फॉर्म्युला आहे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस ऑफ थीटा. दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर दोन्ही मधला अँगल किती येणार, 90 येणार. हा 90 असेल तर cos 90 ची व्हॅल्यू किती असते, cos 90 ची व्हॅल्यू 0 असते. मग cos 90 ची व्हॅल्यू 0 आली म्हणजे हा असा आला ए बी कॉस ऑफ 90 डिग्री. cos 90 डिग्रीची व्हॅल्यू 0 आहे, 0 इंटू ए बी इज इक्वल टू काय आन्सर 0, म्हणजेच ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. ही एक अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. बऱ्याच न्यूमेरिकल्स मध्ये, ऑब्जेक्टिव्हच्या काही क्वेश्चन मध्ये, थेअरी मध्ये तुम्हाला हे यूज करावं लागेल. त्याचा कॉन्व्हर्स सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. प्रॉपर्टी काय आहे, इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, दोन वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील त्याचा डॉट प्रोडक्ट नेहमी किती असतो, 0 असतो. याचा कॉन्व्हर्स काय आहे, व्यत्यास काय आहे, इफ डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज 0, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट जर 0 असेल दॅट टू वेक्टर्स मस्ट बी परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा न्यूमेरिकल तुम्हाला दिलेला आहे, दोन वेक्टर्स दिलेत, कसे वेक्टर्स दिलेत, तर तुम्हाला असे वेक्टर दिलेले आहेत की ए बार इज इक्वल टू 2 i कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. हे आय जे के च्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं आपण हे एका व्हिडिओ लेक्चर मध्ये बघितलंय रिझोल्यूशन नंतर, ठीक आहे. सेकंड वेक्टर आहे बी बार इज इक्वल टू 3 i कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. आणि तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे की हे दोन वेक्टर जे दिलेले आहेत हे परपेंडिक्युलर आहेत का नाही आहेत. तर बेसिक रूल काय आहे, हा प्रॉपर्टी काय सांगते की दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट जर 0 असेल तर ते दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतात. आता काय करायचं, ह्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट डायरेक्ट घ्यायचा. डॉट प्रोडक्ट घेण्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. ह्या लेक्चरच्या शेवटच्या प्रॉपर्टीमध्ये, लास्ट 7th प्रॉपर्टीमध्ये किंवा 5th प्रॉपर्टीमध्ये आपल्याला ते डिराइव्ह करायचं आहे, ठीक आहे. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कसा घ्यायचा त्याचा एक शॉर्टकट फॉर्म्युला डायरेक्टली आपण एक 4-5 सेकंदामध्ये हे करू शकतो, ठीक आहे. 5-10 सेकंदामध्ये हे आन्सर करू शकतो. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट जर 0 असेल that two vectors are perpendicular to each other. तर ही प्रॉपर्टी आता लक्षात ठेवा. प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युला कसा यूज करायचा आपण नंतर बघूया. सो व्हॉट इज द प्रॉपर्टी, इफ टू वेक्टर्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर द डॉट प्रोडक्ट इज 0. कॉन्व्हर्स काय आहे, इफ डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज 0 दॅट वेक्टर्स मस्ट बी परपेंडिक्युलर टू इच अदर. आता कंपॅरेटिव्ह स्टडी करूया आपण, ठीक आहे. तर इथं कसं परपेंडिक्युलर वेक्टर्स असतील तर डॉट प्रोडक्ट 0 आहे, तसं पॅरलल किंवा अँटी पॅरलल वेक्टर्स असतील तर क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्ट 0 येणार आहे. वेक्टर प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे, वेक्टर प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन ऑफ थीटा इनटू यू कॅप, ठीक आहे. ह्याच्यामध्ये जर समजा दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर साइन 90 ची व्हॅल्यू 1 येते, 1 आल्यामुळे ए बी यू कॅप काहीतरी आन्सर येणार, 0 येणार नाही आहे. मग क्रॉस प्रोडक्ट 0 कधी असतो, तर साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते किंवा साइन 180 ची व्हॅल्यू 0 असते. तर हा थीटा जो आहे, इफ थीटा इज इक्वल टू 180 डिग्री और 0 डिग्री देन ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0. मोर करेक्ट आन्सर घ्यायचा असेल तर हा 0 बार येणार. आणि इथं डायरेक्शन आहे पण मॅग्निट्यूड 0 आहे. कुठला वेक्टर सांगा बघूया, इफ द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज 0 द वेक्टर विच गिव्स डायरेक्शन बट इट्स मॅग्निट्यूड इज 0 इज कॉल्ड एज अ नल वेक्टर. म्हणजे आन्सर काय येणार आहे, नल वेक्टर येणार, लक्षात ठेवायचं. म्हणजे आन्सरचा मॅग्निट्यूड किती येणार, मॅग्निट्यूड 0 येणार. सो इफ टू वेक्टर्स आर पॅरलल और अँटी पॅरलल टू इच अदर देन देयर क्रॉस प्रोडक्ट इज 0. इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देयर डॉट प्रोडक्ट इज 0. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 असेल तर वेक्टर्स परपेंडिक्युलर असतात. आणि दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 असेल तर दोन वेक्टर्स पॅरलल किंवा अँटी पॅरलल असतात. तर ही थर्ड प्रॉपर्टी सुद्धा अतिशय
महत्वाचे आहे. सो नेक्स्ट फोर्थ प्रॉपर्टी, फर्स्ट प्रॉपर्टी बघितली आपण कम्युटेटिव्ह लॉ, स्केलर प्रोडक्ट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन, वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. a bar dot b bar is equal to b bar dot a bar, a bar dot b bar is not equal to a bar cross b bar is not equal to b bar cross a bar. सेकंड बघितलं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, स्केलर प्रोडक्ट ओबे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन, वेक्टर प्रोडक्ट ऑल्सो ओबे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. ह्याच्यामध्ये इक्वेशन आपण काय बघितलं तर a bar dot b bar plus c bar is equal to a bar dot b bar plus a bar dot c bar. इथे इक्वेशन काय बघितलं आपण a bar cross b bar plus c bar is equal to a bar cross b bar plus a bar cross c bar. ह्या तीन प्रॉपर्टी झाल्या. दोन प्रॉपर्टी झाल्या. तिसरी प्रॉपर्टी आपण बघितली ती if two vectors are perpendicular to each other their dot product is 0. If two vectors are parallel or anti-parallel to each other their cross product is 0. That means if dot product of two vectors is 0, vector must be perpendicular to each other, and if cross product of two vectors is 0, vector must be parallel or anti-parallel to each other. Next property म्हणजे fourth property, self dot product. एखाद्या वेक्टरचा स्वतःशी डॉट प्रोडक्ट काय तो आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, तर बघूया आपण इथं हा a बार आहे, हा एक वेक्टर आहे, त्याचा स्वतःशी डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. डॉट a बार, नोटेशन महत्वाचे नाही, b बार डॉट b बार घ्या, p बार डॉट p बार घ्या, q बार डॉट q बार घ्या, x बार डॉट x बार घ्या. नोटेशन महत्वाचं नाही आहे, एखाद्या वेक्टरचं त्याच्याशी स्वतःशी काय करायचं आहे डॉट प्रोडक्ट, सेल्फ डॉट प्रोडक्ट म्हणायचा. दिस इज कॉल्ड एज अ सेल्फ डॉट प्रोडक्ट. तर डेफिनेशन कसं काय येणार, तर आपण डॉट प्रोडक्टची डेफिनेशन काय घेतो, a बार डॉट b बार इज इक्वल ab cos, म्हणजे फर्स्ट वेक्टरचं मॅग्निट्यूड इथं a आलं, सेकंड वेक्टरचं मॅग्निट्यूड इथं a आलं, तर कॉस ऑफ अँगल बिटवीन देम सो इज इक्वल टू a स्क्वेअर. आता कॉस ऑफ हा अँगल कुठला असतो, दोन वेक्टर मधला, ह्या दोन वेक्टर मधला, इथला वेक्टर कुठला आहे, सेम वेक्टर आहे. तर सेम वेक्टर मधला अँगल किती असतो, एका वेक्टरचा त्याच्याशीच अँगल किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे हा कॉस ऑफ काय आला 0, कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते 1 असते. सो इज इक्वल टू काय आला a स्क्वेअर. म्हणजे प्रॉपर्टी काय मिळाली, a बार डॉट a बार इज इक्वल टू a स्क्वेअर. मग डिफाइन कसं करू शकतो आपण, सेल्फ डॉट प्रोडक्ट इज ऑलवेज इक्वल टू स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. सेल्फ डॉट प्रोडक्ट इज ऑलवेज इक्वल टू स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. किंवा आपण असं म्हणू शकतो डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इटसेल्फ, डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इटसेल्फ इज ऑलवेज इक्वल टू स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. असं इथं वेक्टर मध्ये काय येणार, तर a बार क्रॉस a बार काय असणार बघा या डेफिनेशन नुसार. तर a बार फर्स्ट वेक्टरचं मॅग्निट्यूड a, सेकंडचं मॅग्निट्यूड परत a आलं, त्यानंतर साइन ऑफ थीटा इनटू यू कॅप, ठीक आहे, इज इक्वल टू a स्क्वेअर. हा आता ह्याच्यामधला अँगल किती आहे 0, साइन 0 ची व्हॅल्यू 0. ही जर व्हॅल्यू 0 असेल तर टोटल आन्सर किती आलं 0. म्हणजे सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज ऑलवेज इक्वल टू 0. सेल्फ डॉट प्रोडक्ट इज ऑलवेज इक्वल टू स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड, आणि सेल्फ डॉट प्रोडक्ट इज सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज ऑलवेज इक्वल टू 0. कोणत्याही वेक्टरचा स्वतःशीच डॉट प्रोडक्ट घेतला तर आन्सर डेफिनेटली त्याच्या स्क्वेअरचं मॅग्निट्यूड येतं, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर येतो. आणि कोणत्याही वेक्टरचा स्वतःशी क्रॉस प्रोडक्ट घेतला तर आन्सर नेहमी काय येतं 0 येतं. म्हणजे p बार क्रॉस p बार 0, q बार क्रॉस q बार 0, x बार क्रॉस x बार 0. कळते का हे, b बार क्रॉस b बार 0, b बार डॉट b बार b स्क्वेअर, p बार डॉट p बार p स्क्वेअर. डॉट प्रोडक्ट असेल तर स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड, आणि क्रॉस प्रोडक्ट असेल तर आन्सर काय ना 0. तर ही फोर्थ प्रॉपर्टी आहे. आणखी 3 प्रॉपर्टी आहेत, थोड्याशा मोठ्या आहेत, आपण त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ तयार करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, सो थँक्यू.